नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील पुनर्जन्ममधील प्रास्ताविक याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात यातील पुनर्जन्ममधील पुनर्जन्म कशाचा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2. पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. एक, पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि दुसरे, पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. या 2 प्रश्नाचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1 पृथ्वी, 2 आप, 3 तेज आणि 4 वायू. प्रश्न असा आहे की मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबाहेर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. या नव्या जन्मातील घटक पृथ्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरात असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारीपुत्त आणि महाकोठीत यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या जेतवनात आरामात वस्ती करीत असता महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात ढाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यापैकी होते. महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारीपुत्त 5 दूर केल्या जातात, 5 मागे सारल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे सारल्या जातात. महाकोठीत डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये या त्याचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारीपुत्त मन. महाकोठीत ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारीपुत्त चेतनेवर. महाकोठीत चेतना कशावर अवलंबून असते? सारीपुत्त उष्णतेवर. महाकोठीत उष्णता कशावर अवलंबून असते? सारीपुत्त चेतनेवर. महाकोठीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्त, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अन्वयाश्रयी आहेत. शरीर हे निश्चितेन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारीपुत्त चेतना, उष्णता आणि विज्ञान, जाणीव. महाकोठीत इंद्रिय संज्ञा आणि भावभावना. ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केले आहेत तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? सारीपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन याच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियाचे सामर्थ्य हे उच्छिन्न झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता हे कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. जरी त्याचे श्वासोच्छवास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत्यू अथवा उच्चते यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे.
या संवादात एक व्यंग आहे. महाकोठिताने सारीपुताला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. याचे सारीपुताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबवते असे होते. परंतु हाही उत्तराचा एक भागच ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसमूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबविणे आणि दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाचा अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्छेदवादी होता, शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याचा अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही, मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रश्नाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग दुसरा, पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात, यातील पुनर्जन्ममधील पुनर्जन्म कशाचा याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा यामधील पुनर्जन्म यातील 3 पुनर्जन्म कोणाचा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्ध.